पायपाट बडबड करायची, लाईन सोडून बडबड करायची, पण निवडणुकीचा निकाल येईल त्यावेळेला कळेल. मी तर म्हणतो तर मी 7 टर्मचा सगळ्यात महाराष्ट्राचा सिनियर माणूस. आता मी आता काय कुठे उत्तर द्या, म्हणजे याला काय उत्तर द्यायचं? याचं ऐकतं कोण आहे? याचं ऐकतं कोण आहे? त्याला उत्तर द्यायचं आपण. एवढ्या क्षुल्लक लोकांना महत्त्व कशासाठी द्यायचं? त्याची किंमत लोकांनी केलेली आहे. त्यामुळे मला त्यांना उत्तर द्यायची गरज नाही. लोकांना जाहीर सभा घ्या, रॅली काढा. मी मागच्या वेळेला सुद्धा 3 महिने गावात फक्त फॉर्म भरायला आलो आणि नंतर मतदाराच्या दिवशी आलो. एकही दिवस आलो नाही. आता सुद्धा मी तुम्हाला सांगतो, एकाही गावात तालुक्यातल्या मी त्या ठिकाणी मतं मागायला गेलेलो नाही. मध्यमग गेलो का? आलो का? कुठेच गेलो नाही. गावात सुद्धा मी कुठे रॅली नाही, कुठल्या रॅलीमध्ये मतं मागायला गेलो नाही. बाहेर सुद्धा तुम्हाला कोणाची सभा द्यायची म्हणतो, कोणाची सभा नको. राज्याच्या नेत्याची नको, देशाच्या नेत्याची नको. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये सभा होत आहेत. म्हटलं आपल्याकडे एकही सभा नको. आमची सभा नाही, मला कुठली सभा घ्यायची नाही. कारण अख्ख्या महाराष्ट्रात माहिती आहे. बरोबर अमित भाई म्हणत होते, गरीब भाई तुम सबसे वहां पे घूम रहे हो, 4 बार मैं चारों बार तुम लोग तो मतदारसंघ में क्या है? वैसा बोला मैं मतदारसंघ में जाता ही नहीं. हाँ बोले मुझे खबर है, मैंने सुना है कि वैसे अपना एक ही मार्केट में ऐसा आमदार है कि विधानसभा में वोट मांगने जाता ही नहीं, जाता ही नहीं. कामच एवढं आहे, लोकांची संपर्क एवढा आहे, गरजच पडायला नको. 5 वर्ष तुम्ही असं काम करा, लोकांची अशा पद्धतीने वागा की लोकांनीच तुम्हाला म्हटलं पाहिजे की येऊन नका. मला कार्यकर्त्यांना येऊन नका. कशाला तुम्ही येत आहे मतं मागायला? काही गरज नाही. आम्ही पाहू आमचं आमचं गाव. एकेका गावामध्ये असे जीवाभावाचे कार्यकर्ते, जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आम्ही तयार केले. 35 वर्षात 40 वर्षात सुरुवातीपासून तिथे म्हणतात की तुम्हाला यायची गरज नाही. मतं मागायला तुम्ही येऊ नका. आमचं गाव बघा, आम्ही 80% टाकतो, 90% टाकतो, 75% टाकतो. 1000 मतदान आहे का? 800 आपल्याला नाही. 1000 मतदान झालं असेल तर 800 आपल्याला 200 मध्ये कोण राहते आम्हाला माहीत नाही. इतके जिद्दीचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि त्यासाठी त्यांच्या जीवाला जीव पण द्यावं लागतं. त्याच्यावर तेवढं प्रेमही करावं लागतं. त्याच्या संकट काळात धावून जावं लागतं, सुखादुखात धावून जावं लागतं. आज दवाखान्याचं माझं काम तुम्हाला माहिती आहे.